अजितदादांच्या निधनामुळे जयंत पाटलांकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय. दुःखाच्या काळात आनंद साजरा न करणं उचित ठरणार नाही. वाढदिवसाचे कुठेही पोस्टर लावू नका. जयंत पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन. सिंधुरत्न योजना सुरू करण्यासाठी नितेश राणेंनी ठराव मांडला. उद्याच्या राज्य नियोजन मंडळाच्या बैठकीत योजना लवकर सुरू करण्याची मागणी करणार. नितेश राणेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. स्वारगेट मेट्रो स्टेशनला अजित पवार यांचं नाव द्या. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मेट्रो संचालकांना निवेदन देण्यात आलं. शिंदेच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून चैत्यभूमीवर दर्शन घेण्यात आलं. शिंदेच्या नगरसेवकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ही माहिती दिली आहे. नागपूरच्या भोरोनात गंगा आरतीच्या धर्तीवरती वैनगंगा महोत्सव होणार. महाशिवरात्रीच्या दिवशी विश्व हिंदू परिषदेकडून आयोजन केलं जाणार. आप जो काशी में पूरी जैसी आप आरती देखते गंगा आरती, उसी स्टैंड पे ये पूरी आरती होती है. काशी से पंडित आते हैं और वैसी आरती यहाँ पे होती है. मैं आप सभी के माध्यम से सब लोगों को आमंत्रित करता हूँ. नवी मुंबईच्या खारघरमध्ये गुरु तेग बहादूर यांच्या शौर्य स्मरणार्थ ऐतिहासिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सोहळ्याला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या परिसरातील म्हणजे आता हे जे तीन विभाग आहेत, कोकण विभाग, पुणे, नाशिक विभाग, इथल्या सर्व शाळांमध्ये जिल्हा परिषदच्या असतील, महापालिकांच्या असतील, खाजगी असतील, या सर्व शाळांमध्ये आता हे गीत सकाळच्या सत्रामध्ये त्यांना ऐकवलं जातं. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये वंदे भारत कोस्टल सायकलथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सीएसएफच्या दलाच्या सदस्यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. गेल्या 50 वर्षात सोलापूरच्या मंगळवेढ्यात सार्वजनिक शिवजयंती उत्सव उत्साहामध्ये साजरा केला जातो. यंदा मनोज जरांगेंच्या हस्ते उत्सवाची सुरुवात करण्यात आली.